प्रेज द लॉर्ड. असा संदेश नक्की बघा, कारण या संदेशामुळे तुमचे देवासोबत असलेले नाते नक्की जवळ होईल. आपण आजच्या धावपळीच्या जगात आपल्याकडे सर्वांसाठी वेळ आहे, परंतु देवासाठी नाही. आपण देवाला जेव्हा अडचण येते तेव्हाच आपण देवाची आठवण करतो, परंतु देव म्हणतो जेव्हा तू आनंदित राहशील तेव्हासुद्धा तुझ्याशी मला सहभागी होऊ दे. देवासोबतचं नातं औपचारिक नसतं, तर ते वैयक्तिक असतं. तो फक्त देव नाही, तो आपला पिता आहे, आपला मित्र पण आहे, तो सर्व सौम्य आहे. फक्त ओठाने नाही, आपल्या शब्दांनी नाही, तर आपल्या जीवनामध्ये देवावर विश्वास ठेवा. फक्त वचन ऐकून चालणार नाही, तर ते त्याप्रमाणे जगायला शिका. त्यासाठी देवासोबतचे आपले नाते आहे ते चांगले टिकून ठेवा आणि देवासोबत संबंध अजून जवळ करा. आणि जर तुम्ही लांब असाल देवापासून, तर प्रार्थना करा, पश्चाताप करा आणि बायबल शास्त्र वाचा. आणि तुमचे जे जीवन आहे तो दिवसातून थोडा तरी वेळ काढून परमेश्वरासोबत तुम्ही घालवा. कारण अशा प्रकारे जर तुम्ही केलं तर तुमच्या जीवनामध्ये नक्की तुमचे ओझे कमी होईल, तुमचे दुःख कमी होईल, तुम्हाला आरोग्य मिळेल. परंतु आपण या जगाच्या दृष्टीने आपण जर पाहायला गेलो तर आज धावपळीशी आहे, तर त्या धावपळीमध्ये थोडंसं बाहेर निघून आपण देवाकडे लक्ष देणं फार गरजेचं आहे. देव तुम्हाला आशीर्वादित करो. आज ठरवूया आपण की आपण देवाला जास्तीत जास्त आपण वेळ देऊया. आमेन. देव तुम्हाला आशीर्वादित करो.